दुसरं सांगितलं की तुम्ही चटईवर झोपा. खरं तर ते दर्भाचे चटई असतात त्याला, पण ठीक आहे, रेग्युलर चटईवर झोपा. म्हणजे त्यांना काय इनडायरेक्टली सांगायचं आहे, तुम्ही गादीवर लोळत पडू नका. लोळत गादीवर पडू नका, विकृत कफ वाढू शकतोय. नंतर सजणं नटणं मुडणं ठीक आहे, हे कोण करत नाहीत, म्हणजे करायचंच नसतं ते करत पण नाही आहेत. आणि कोरडं अन्न खावा. आता इथं पण लेडीज चुकत आहेत, ती पाळी आली, चटक मटक खायची सवय म्हणून मुली आत्ताच्या डेट आले म्हणून तुम्ही मग पाणी काय तर खावं असं वाटतं म्हणून पाणीपुरी खाल्लो, पिझ्झा खाल्लो, असं ह्या अशा गोष्टीने तुम्हाला खाण्या म्हणजे जे तिखट आहे, आंबट आहे, कोरडा खारट आहे अशा पदार्थ टाळून कोरडं अन्न किंवा हलकं अन्न किंवा भाजकं अन्न, म्हणजे तुम्ही साळीच्या लाह्या खाऊ शकताय. फळांमध्ये फक्त तुम्ही डाळिंब वगैरे असं खाऊ शकताय. कोरडं म्हणजे भाकरी आणि मूग किंवा एखादी फळभाजी आणि भाकरी किंवा अगदीच काय वाटलं तर चपाती. पण इतकं सिंपल जेवण, एवढंच जेवण करायचं आहे. आणि तुम्हाला खूपच अशक्तपणा वाटत असेल तर दूध, थोडंसं तुम्ही दूध वगैरे घेऊ शकता. हे 4 दिवस, जर 4 ते 6 दिवस जे काय तुमचं फ्लूचे दिवस असतात हे फॉलो करायचं. ज्या दिवशी ब्लिडिंग थांबतं त्याच्यानंतर तुम्ही डोक्यावरनं पूर्ण आंघोळ करू शकता. आणि मग तुमचं रेग्युलर रुटीन तुम्ही खाण्यापिण्यामध्ये थोडंसं रेग्युलर रुटीन करू शकता. ही एकच गोष्ट जर 4 दिवस लेडीजनी फक्त फॉलो केली तर त्यांना आत्ता असणारे आजार कमी होतील. म्हणजे पाळीच्या काळात मला भरपूर दुखत असते, अनियमितच पाळी आहे, तर दुखणं कमी होऊन जाईल. अनियमित पाळी असेल ते पाळी रेग्युलर व्हायला लागेल. गर्भाशयातल्या आतल्या अस्तरला गाठी वगैरे असतील तर त्या कमी व्हायला लागेल. जर खरंच पुढे जाऊन कॅन्सरसारखा काय आजार होणार असेल तर न होऊ नये याची बीजे आत्तापासून तुम्ही पेरू शकता.